वातावरण, त्यामुळे फ्लॉट स्लाइड्स ऑन केल्या गेल्यात. दोन्ही टीमला समसमान खऱ्या अर्थानं खेळ व्हावा त्याकरिता फ्लड लाईट्स ऑन केल्यात. अन्यथा पहिल्या सत्रापर्यंत काम चांगल्या पद्धतीनं निभावलं असतं थोडंफार आकाशाच्या उजेडामध्ये, पण मात्र इथून मात्र फ्लड लाईट्स ऑन केल्यात. दुसऱ्या सामन्यापासून यावर जलची शक्यता मागील दिशेला. अगदी स्लिप रिझनला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सारज पाटील उपस्थित, एक दष्टपुष्ट भिंत यष्टीरक्षकाच्या मागे पाहायला मिळते. टीम डोंगरी म्हटलं तर या अंबादेवीच्या कृपा आशीर्वादानं सातत्यानं हे संघ खेळताना आपण पाहतोय. अगदी यावलचा चेंडू हलक्या हातानं स्टेअर केलाय, पॉइंट रिजनला चेंडू चाललाय. शारदीय नवरात्र उत्सवामध्ये आई जगदंबेचा, आई अंबाबाईचा पालखी सोहळा आपण पाहतोय. अंबादेवी डोंगरी आणि त्याच गावीतील हा संघ 2 रन ऑन अ स्कोर बोर्ड मध्ये आपण पाहतोय जोडल्या गेल्यात. 4 चेंडूंचा खेळ झालाय. चांगलं गुणांकन मंथन यांचा आपल्याला पाहायला मिळतंय. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन मध्ये खेळ केला जातोय. यावरचा चांगला चेंडू पुन्हा स्ट्राइकवर डायरेक्ट हिट मारायचा प्रयत्न केलाय. धोक्याची घंटा. आदरणीय सन्माननीय साईंचे निश्चित सेवेकरी मोहन भोईर आपणास विनंती केली जाईल, आपण मंचकावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. सन्माननीय मोहन भोईर साहेबांना मी विनंती करतोय, आपण मंचकावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. फॅब्युलस स्ट्रोक पाहायला मिळालाय. कलात्मक फटका. चेंडू थेट चालाय हवाई सफर करण्यासाठी. एकच वादा प्रीतम दादा मिळतील या फलंदाजाला 6 धावा. आदरणीय सन्माननीय क्रिकेट वेडे, क्रिकेटचे चाहते सन्माननीय बालचंद्र रंगनाथ भोईर साहेबांना विनंती केली जाईल. तदनंतर त्यांच्या समवेत साईंचे निस्सिम सेवेकरी सन्माननीय मोहन भोईर साहेबांना मी विनंती करतोय, आपण मंचकावर येऊन आसन ग्रहण करायचं आहे. व्यासपीठावर येऊन राजगादीवर विराजमान होऊन क्रिकेटचा आनंद घ्या. द्वितीय षटक फेकण्यासाठी गोलंदाज वापरले जातील शिवम पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवर. अगदी एकाच वेळी 2 कामकाज सातत्याने मंथन कैकदा निभावल्यात. क्रिक हिरोजच्या माध्यमातून गुणांकन हिंसेचे गुणलेखक का म्हटलं गेले त्यांना, ते त्यानं अगदी ज्वलंत उदाहरण दाखवून दिले. याच मातीतील एकदा मंथन पाटीलसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे पहा. आपल्याच मातीतील, आपल्या हक्कातील, आपल्या संघातील खऱ्या अर्थानं हा अगदी खेळाडू आज आपण पाहतो एक उत्कृष्ट गुणलेखक म्हणून एक आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. पहिल्याच बॉलवर चांगलं स्टॉपेबल पाहायला मिळालंय, स्टॉपेबल फिल्डिंग पाहायला मिळाले आहे. अगदी सर रवींद्र जडेजा, युवराज सिंग यांची आठवण करून देणार ते फिल्डिंग रिस्ट्रिक्शन आपण पाहतोय. पॉइंट रिजनला रोहित पाटील यांना तिथे उपस्थित केलाय. द्रुतगतीचे खेळाडू आहेत. 12th मॅचच्या भूमिकेमध्ये आमचे सन्माननीय मित्र परिवार रुशांग पाटील आपण पाहतोय 12व्याच्या भूमिकेमध्ये डोंगरी टीमचे. यावेळचा चांगला चेंडू आपण पाहतोय खोलामध्ये टाकला होता. खोलवर पद्धतीचा हा टप्पा अगदी द्रुतगती आपण पाहतोय. 2 रन कंप्लीट केल्या जात आहेत, 2 रन निभावल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं समतोल. एकीकडे अजय आणि त्यांच्या समवेत चिराग भोईर, रोशन मात्र बाद झालेत.
यावेळी चांगला फटका आता येतोय इथून क्षेत्ररक्षक आहेत असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषा ओलांडेल का तत्वर सीमारक्षकानं पुन्हा एक वार टिपला सुंदर झेल विकेटचं पतन विकेट नंबर 2 अगदी नवीन फलंदाज प्रथमेश चांगला झेल टिपण्याचं काम केलं गेलं आहे आतिश तेथे उपस्थित क्षेत्ररक्षक सीमारक्षक बासमन धावसंख्येला धावा येतात पण विकेट देखील पडतात विकेटची पडताळणी देखील पाहतोय एकेरी धावसंख्या यावेळी देखील फटका फसलाय इथून वारंवार मोठे फटके मारण्याच्या मोहामध्ये फलंदाज स्वस्तात माघारी पडतावतात पहा पहिल्यांदाच ते रजनी स्पर्धा खेळतात साई भोला आवरे टीम नक्कीच धावसंख्या तुम्ही सिंगल डबल ला देखील भर देत चला कारण की विरुद्ध एंडनं ही स्पर्धा भरवली गेली आहे या मैदानावर सातत्याने ठाणकेश्वर एंडकडून ऋषांक गोलंदाजी होताना आपण पाहतोय पण यावेळेस भेंडकल एंडकडून गोलंदाजी केली गेली आहे विरुद्ध दिशेनं खेळ आहे फटके मोठे मारण्यासाठी फलंदाजांना जड जाते तुम्ही कलात्मक स्ट्रोक केला सिंगल डबलचा वापर करा प्रचोद गावण आदरणीय सन्माननीय स्वप्नील ठाकूर यांचं देखील शुभागमन पाहतोय त्यांच्या समवेत कौस्तुभ ठाकूर साहेब या स्पर्धेचे मुख्य आयोजक करते मी आपणास विनंती करतोय आपण अगदी राजगादीवरून स्थानापन्न व्हा तसेच सन्माननीय मयूर ठाकूर आपणास देखील विनंती केली जाईल आपण देखील मंचकामध्ये येऊन स्थानापन्न व्हा प्रेक्षकांमध्ये आपली उपस्थिती संयोजकांना कळते तर आपण या तसेच सन्माननीय अमित शशिकांत ठाकूर आपणास देखील विनंती केली जाईल आपण देखील मंचकामध्ये येऊन आसन ग्रहण करायचे आहे संयोजकांच्या वतीने आपणास विनंती केली गेली आहे त्यावेळचा फटका ऑन ड्राईव्ह न खेळून काढलाय क्षेत्ररक्षक चेंडू अडवतील फेकतील तत्वर पर्याप्त काळामध्ये अगदी कर्णधाराच्या हातामध्ये चेंडू गेलाय आदरणीय सन्माननीय दिलीप दादा ठाकूर आपणास विनंती केली जाईल आपण मंचकावर स्थानापन्न व्हायचं ज्यांच्या माध्यमातून बीसीसी भेंडकल संघाला टी शर्ट पुरस्कृत करण्यात आल्यात आणि तसेच या स्पर्धेतील खऱ्या प्रामुख्याचे 3 चषक ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यात तर त्यांना मी विनंती करतो की आपण मंचकावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे दिलीप दादा ठाकूर तसेच शेतकरी कामगार पक्षाचे काही निष्ठावंत कार्यकर्ते व्यासपीठावर उपस्थित आपण पाहतोय त्यांचे देखील शब्द सुमनाने हार्दिक स्वागत केलं जाईल 2 षटकांचा खेळ झाला 2 षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावर त्या 3 गड्यांच्या मोबदल्यात पहा अगदी हा लाल रंगाचा ध्वज अगदी मानानं फडकताना आपल्याला पाहायला मिळतोय शेतकरी कामगार पक्षांचा लढवय्यांचा हा अगदी ध्वज फडकताना ढवळताना आपल्याला पाहायला मिळतोय मानानं आज देखील अगदी कैक रंग बदललेत एकच पक्ष एकच रंग शेतकरी कामगार पक्ष धावा आल्यात 14 अगदी स्क्रीनला आपण पाहतोय चांगली क्लिअरिटी उत्तम क्वालिटी सायप्रित लाईव्हच्या माध्यमातून हे क्षणचित्र टिपले गेले आहेत कॅमेऱ्याच्या कंदनाच्या माध्यमातून नक्कीच मी वाहन चालकाला विनंती करतोय पहा आपण आपला हेडलाइट्स बंद करायचे आहे दुचाकी वाहन धन्यवाद आमच्या अगदी विनंतीस मान दिल्यात यामुळे देखील निष्कांत मात्र्याने झेल टिपलाय वारंवार फलंदाज झेलबाद होतात विकेटचं पतन
संलग्न चालू झालाय. ज्या पद्धतीने फलंदाज येतात खेळपट्टीवर रुजू देत नाही, येणारा प्रत्येक फलंदाज स्वस्तात माघारी पडतावतोय. टीम कुठेतरी पिछाडीवर येते. संघाला सावरावं लागेल. येणाऱ्या प्रत्येक खेळाडूला आता युक्तीचा वापर करून खेळ करावा लागेल. स्टेरिंग क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. कारण की पहिलं सत्र तुमच्याकडे आहे, कुठल्याच तुमच्याकडे सेट टार्गेट नाही आहे. तुम्हाला धावा बनवणं गरजेचं आहे प्रतिस्पर्धी संघात समवेत. तर तुम्ही हारामारी करत असताना कुठेतरी थोडीफार सिंगल डबलचा देखील वापर करा. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. जसं सत्र संपेल तसे दोन्ही 12th मॅन मैदानामध्ये पाणी घेऊन जातील याची नोंद घ्या. दीपराज येथील नवीन फलंदाज दीपराज भोईर. प्रथमेश देखील बाद झाले. संघाचे नक्कीच पुढील सामना हा विनरचा खेळवला जाईल. चालू सामन्यामधून जो विजेते होतील ते खेळ करतील जय मल्हार बोरी समवेत. तर जय मल्हार बोरी संघ आपण कुठेही जाऊ नका याची नोंद घ्या. नक्कीच दिलीप दादा ठाकूर यांचं शुभागमन पाहायला मिळतं. यात आता आपलं हार्दिक स्वागत असेल. डॉट बॉल निर्धाव चेंडू बिंदी गेंद. यश गोलंदाजीसाठी येतोय. सागाव प्रीमियर लीग मध्ये अगदी चॅम्पियन पद ज्यानं भुसकाव अगदी खऱ्या पटकावण्याचं काम केलंय. बेंडकल संघामधून लक्षिता वॉरियर्स या टीम मधून चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळाला आहे. आदरणीय सन्माननीय संजय भगत साहेबांना मी विनंती करतोय की आपण मंचकावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपली उपस्थिती संयोजकांना प्रार्थनीय आहे. खेळपट्टीसाठी खूप मोठं योगदान त्यांचं पाहायला मिळालं आहे. नावलचा चेंडू पाहूया. डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न. हॅलो 15 धावा धावपलकावर येत आहेत. चांगला चेंडू आपण पाहतोय फेकण्याचं काम करतायत. यश चांगली गोलंदाजी फेकतोय. अगदी पाहिलं गेलं तर अद्यापर्यंत एकच धावा खर्च केली आहे. टीम पूर्णपणे साई भोला आवरे दमछाक झाले त्यांची. पहिल्यांदाच ते संपूर्ण रायझिंग यंगस्टर आहेत. इट इज अ डिसिजन पेंडिंग. थर्ड अंपायर कडे डिसिजन सुपूर्द केला गेलाय. डिसिजन पेंडिंग आपण पाहतोय. पाहूया डिसिजन थोडंफार पेंडिंग. डिसिजन पेंडिंग. रनआउट साठी थर्ड अंपायरची मागणी केली आहे. थोड्या वेळातच डिसिजन अगदी मैदानामध्ये सुपूर्द केला जाईल. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आजचे क्वालिफाय पंच हसुराम भोईर सर भेंडकळ. नक्कीच प्रत्येक अँगल मध्ये ही स्पर्धा कव्हरेज केले. 3 कॅमेऱ्यामध्ये ही स्पर्धा आपण कव्हरेज करतोय. कॅमेऱ्याच्या खंदनामध्ये एक मुख्य, नंतर एक स्क्वेअर लेग रिजनला आणि एक प्रामुख्यानं व्यासपीठातून ही स्पर्धा कव्हरेज केली गेली. आणि संपूर्ण हे व्यासपीठ सायप्रीत लाईव्ह ची ही पूर्ण टेक्निकल टीम, त्यांच्या समवेत संपूर्ण संयोजक अगदी आमचे तिन्ही पंच मुकेश सर, नवीन शेवेश, शरद मात्रे सर भेंडकळ, हसुराम भोईर सर भेंडकळ, 2 याच मातीतील आणि एक अगदी आपण पाहतोय शेवे गावातील पंचांच्या भूमिकेमध्ये पंच. नॉट आउट. नक्कीच इथून ओव्हर नंबर 3 चा खेळ झाला. ड्रिंक ट्रॉली मैदानामध्ये
पुरवली जाईल. दोन्ही टीमचे 12th मॅन जातील. दोन्ही टीमचे 12th मॅन मैदानामध्ये ड्रिंक ट्रॉली जाते. तुर्तास आम्ही देखील ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका. ऐकत राहा, पाहत राहा. शेतकरी कामगार पक्ष बेंडकल व जयनमन क्रिकेट क्लब आयोजित प्रीतम दादा मातृचषक 2025 डीजे विशेष. शिवम पाडेल. पहिला चेंडू अगदी डॉट बॉल न सुरुवात केली आहे. अगदी परफेक्ट लाईन लेन रिदम. याही गोलंदाजानं क्रिकेट करिअर मध्ये खूप परिश्रमातून अगदी टीम डोंगरीमध्ये स्थान निश्चित केलंय. कारण की सातत्यानं अगदी डेब्यू क्रिकेट जर या गोलंदाजाचं पाहिलं तर कैकदा स्वैर मारे पाहायला मिळायचे आणि अगदी बिमार यावेळी चांगले चेंडू फेकतोय. कारण की सातत्याचा सराव या खेळाडूचा आपण पाहतोय. गोलंदाज शिवम यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपल्याला यज्ञेश पाहायला मिळतात. टीम डोंगरीचा बाहुबली. चांगले चेंडू. क्या बात आहे. सुपर बॉलिंग. व्हॉट नाईस स्पेलिंग आपण पाहतोय. शिवम यांचे संलग्न 3 चेंडू निर्धाव फेकले गेले आहेत. सलग 3 चेंडू डॉट डॉट आणि डॉट पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 4चा खेळ आपण एन्जॉय करतोय. डोंगरी विपक्ष साईबुला आवरे प्रथम रजनी त्यांच्या आपण पाहतोय. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. फर्स्ट टेक त्यांचा आपण पाहतोय. चांगला फटका कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळतोय. इथून मात्र फ्लिक ऑफ द रिक्स ना चेंडू थेट चाललाय सीमा पलीकडे. हवाई सफर 6 धावा. 6 धावसंख्या पाहायला मिळाल्या. फ्लिक ऑफ द रिक्स हा फटका. क्वालिटी ऑफ द स्ट्रोक, क्वालिटी ऑफ द शॉट. दीपराज भुईर यांच्या बॅटीतून येणारा हा षटकार. 4 खेळाडू बाद झालेत. तिन्ही चेंडूंचा समाचार एका चेंडूवर घेतला बॅट्समननं. यावलचा देखील फटका. इनसाइड एजचा हा फटका आपण पाहतोय. पॉइंट रिझनला चेंडू चाला. मिस टायमिंग फटका. एकेरी धाव संख्या कंप्लीट केली आहे. एकेरी धावेनं टोटल 22 रन्स ऑन स्कोरबोर्ड. चांगला फटका सरळच्या दिशेला. सेफ झोनचा फटका ज्याला म्हटलं जाते आहे तो फटका सजवण्याचं काम करतो बॅट्समन. 2 धावांचा योगदान. 2 धाव्या अगदी कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावसंख्येनं टोटल रन्स. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 4 बाद 24 ही धावसंख्या आपण पाहतोय. साईबुला आवरे त्यांच्या अंगेस खेळतात
नक्कीच व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा आपण सन्मान करून घेऊया. मी विनंती करतोय विजय ठाकूर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय दिलीप दादा ठाकूर यांचा सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी केला जाईल. नक्कीच तीन खऱ्या हातानं मानाचे करंडक त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले. त्यांचा सन्मान दिलीप दादांचा सन्मान विजय ठाकूर यांच्या शुभ हस्ते इथून केला जातोय. अगदी उपस्थित मान्यवर तर सन्मान जरा जोरदार टाळ्या उद्या अगदी साहेबांसाठी. अगदी आपण पाहिलं गेलं तरी या स्पर्धेसाठी मानांकन 3 टायटल आणि टीम साठी देखील टी शर्ट देखील पुरस्कृत करण्यात आले आहेत. त्या दादाचा सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी केला जातोय. आमचा एकच वादा, आमचा दिलीप दादा. आणि खरोखरच दिलीप दादांचा सन्मान, डॅशिंग व्यक्तिमत्व, पर्सनॅलिटी, टाळ्यांचा कडकडाट देखील पाहायला मिळतोय. स्क्रीनवर आपण पाहू शकाल दिलीप दादा यांना अगदी वस्त्र अलंकार देऊन त्याचा मान सन्मान. नंतर षटक बदलण्यासाठी गोलंदाज मयुरेश घरत येताना पाहायला मिळतील. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर ऑन स्क्रीनला आपल्याला पाहायला मिळतात. त्या संपूर्ण मान्यवरांचा शब्दरूपी हार्दिक स्वागत. एम डी ठाकूर साहेब, नंतर विजय ठाकूर साहेब आपण पाहतोय, यायती ठाकूर साहेब, सी डी ठाकूर साहेब, स्वप्नील ठाकूर, विशाल ठाकूर, हे संपूर्ण मंडळी आज आपण पाहतोय उपस्थित झाले आहे. त्यांच्या समवेत संपूर्ण युवा कार्यकर्ते. चांगला चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडूला ढकललाय. एक धावसंख्या शांतमय क्रिकेट पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची थोडीफार गर्दी आहे. नक्कीच जसे जसे रात्र होईल तसे तसे प्रेक्षकांची अलोट गर्दी या मैदानावर पाहायला मिळेल. तब्बल उरण तालुक्यात 3 ते 4 ठिकाणी नाईट रजनी आपण पाहतोय. त्यामुळे पूर्णपणे प्रेक्षक राज्य थोडा विखुरला आहे. एक धाव झाली, दुसरीला पलटवार फेकी केली आहे. प्रत्येक बॉल मागे 2-2 धावा घेतल्या गेल्यात. पहा इथून 2च्या पाडाला सुरुवात केली. त्यानंतर नारायण ठाकूर यांचा सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी केला जातो. मी विनंती करतोय किशोर ठाकूर साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करून घ्यायचा आहे. नारायण ठाकूर साहेबांचा सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवर नारायण ठाकूर, शेतकरी कामगार पक्ष बेंडकलचे धटाटीचे कार्यकर्ते नारायणजी ठाकूर, त्यांचा सन्मान या सोहळ्याप्रती केला जातोय. किशोर ठाकूर यांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी केला जातोय. माय चुपदार शाल, प्रेमाचं प्रतीक, सौंदर्याचं प्रतीक, सुंदर गुलाब पुष्प, तदनंतर या स्पर्धेतील गोड आठवण, प्रीतम दत्त चषकाचे एक मोमेंटन देऊन साहेबांचा सन्मान. नारायण ठाकूर आपण आलात, नक्कीच आपण व्यासपीठावर विराजमान व्हा आणि या कार्यक्रमाचा, या क्रिकेटच्या सोहळ्याचा आपण आनंद घ्या. खेळ क्रिकेटचा सोहळा शेतकरी कामगार पक्षाच्या स्पर्धेचा जुळची शक्यता. इथून चांगली रनिंग बिटवीन द विकेट पा. एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये, 2 धावेचं रूपांतर 3 धावेमध्ये पाहायला मिळाले आहे. प्रत्येक बॉल मग पलटवर केलाय. शेवटच्या षटकामध्ये मंथन थोड्या धावा जास्त येताना पाहायला मिळाल्यात. पहा या 17चा नक्कीच विचार करायला गेला तर 8 चेंडू संलग्न आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळाल्यात. जास्त चेंडू डॉट फेकले गेलेत. अंडर प्रेशर मध्ये टीम खेळ करतोय. दडपणामध्ये असेल कारण की पहिली रजनी आहे. अगदी प्रकाश ज्योतामध्ये ते खेळ करतायत. थोडेसे मनामध्ये नक्कीच भीतीदायक खेळ पाहायला मिळतोय. त्याच्या समवेत डोंगरी टीम हेमंत ठाकूर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. रनआउटचं विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचं स्वागत केलं जाईल आमच्या डीजे विशेष यांच्या माध्यमातून विशेष संगीतानं. काम डीजे विशेष करतोय.
त्याचं देखील विशेष कौतुक या प्रतियोगितेच्या माध्यमातून केले जाईल. इथून पहिल्या डावाचा खेळ आटोक्यात आलाय. पहिल्या सत्रामध्ये धावसंख्या पाहायला मिळाल्या फक्त 6 गड्याच्या मोबदल्यात टोटल रन्स 34 धावा पाहायला मिळत. 35 धावसंख्येचं एक माफक आव्हान इथून मात्र सेट केलं गेलं आहे टीम डोंगरी समवेत. पाहूया या माफक आव्हानाचा खेळ कशा पद्धतीने रंगेल याचं नक्कीच धावते विवरण समालोचन कक्षामधून संयम आमच्या समवेत जोडले जातील. संयम, सूचकता, शब्दांची फेकी, शब्द रचना, मराठीमधील एक उत्तम आवाज, एक चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. शेतकरी कामगार पक्ष भेंडकल व जय हनुमान क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा या मैदानासाठी जे सुशोभीकरण मैदान आपण पाहतोय त्यासाठी संपूर्ण संयोजकांनी घेतलेली मेहनत, रोलिंग, मैदानावरील खडे बाजूला सारण्याचं काम, हासुराम भोईर आणि ऑल टीम्स, त्यानंतर खेळपट्टीचं योगदान, दिवस रात्र तब्बल या स्पर्धेच्या मागील 15 ते 20 दिवस ज्यांना खेळपट्टीसाठी चांगले योगदान दिलं गेलं आहे ते हासुराम भोईर भेंडकल, विशाल ठाकूर आणि संपूर्ण 40+ मास्टर भेंडकल. सुशोभीकरणाची ही विकेट, पाटा विकेट, अगदी जसे काल सामने संपले तसा मैदानाला अगदी आणि खेळपट्टीला पाणी आणि त्यानंतर लगेच आखणी करण्यात आली आहे. सन्माननीय आदरणीय गणेश गरज साहेबांना मी विनंती करतोय आपण मंचकावर या. करूया कॉम्बॉक्स मध्ये बदलाव, आवाज ऐकूया संयम घर त्यांचा. तुर्तास मी ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. सायप्रीत लाईव्ह यांच्या लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून आपण स्पर्धा एन्जॉय करतोय. जनतेतील मनातील आमदार प्रीतम दादा मात्र चषक 2025 मिलेंगे ब्रेक के बाद. मैदानावर प्रीतम दादा म्हात्रे चषक गाजतय उरण रायगड भर. 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 धन्यवाद थँक्यू सो मच. उमंग यांना आपण पहिल्या सत्रामध्ये ऐकलं. जनतेच्या मनातील आमदार प्रीतमदादा म्हात्रे चषक 2025 ही स्पर्धा आपण अनुभवतोय. आज दुसऱ्या रात्रीमध्ये ही स्पर्धा प्रवेश करते आणि ही दुसरी महत्वाची मॅच. काय बॉलिंग केले डोंगरी टीमनं, दमदार परफॉर्मन्स राहिला गोलंदाजीमध्ये. जिथे तुम्ही संघ पाहू शकता. शर्विन 11 डोंगरी टीम टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि साई भोला आवरे टीमला अवघ्या धावा काढू दिल्या 34 आणि मात्र 35 धाव संख्येचा पाठलाग 35 धाव संख्येचा पाठलाग करावा लागेल. चला आपण सामन्याकडे लक्ष वेधूया. इथे सुंदर रात्रीला सुरुवात केली गेली. असं म्हणतात की प्रारंभी विनंती करू गणपती, विद्या दया सागरा, अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती दे, आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दारिद्र्य अवघे देशांतरा पाठवी, हे रंभा गणनायका गजमुखा, भक्ता बहुतोषवी. 14 विद्या आणि 64 कलागुणांचा अधिपती असणाऱ्या गणपती बाप्पाला वंदन करून शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे आणि रयतेचे राजे, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलेला शिवधर्म, शिवनीती आणि शेवटच्या श्वासापर्यंत लढा देणारे वीर योद्धा शिव छावा संस्कृत पंडित छत्रपती संभाजी महाराज, शुके नलिकेशी गोवियले पाय विसरून जाय पक्ष दोन्ही, महामंत्र संपूर्ण विश्वाला देणारे कैवल्याचे मूर्तिमंत प्रतीक जगद्गुरु संत तुकोबा राय, अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोका, प्रखरपणे जगाला सांगणारी जगाची माऊली माऊली संत ज्ञानेश्वर महाराज, या सर्वांना आपण वंदन करून आपण आजच्या रात्रीमध्ये स्पर्धा अनुभवता. शेतकरी कामगार पक्ष भेंडकल पुरस्कृत जय हनुमान क्रिकेट क्लब भेंडकल यांच्या संयुक्त विद्यमाने
डे नाईट क्रिकेटचं हे दमदार आयोजन पहा किती राजेशाही थाट स्पर्धेचा पाहायला मिळतोय. 5 भव्य दिव्य चमचमणाऱ्या ट्रॉफ्या आणि संपूर्ण तुम्ही लाल झेंड्यांची रोषणाई पाहू शकाल. जिथे पाहाल तिथे तुम्हाला लाल कलरचा झेंडा अभिमानाने फडकताना पाहायला मिळेल. आणि पहा जो तुम्ही प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी फ्रीज पाहताय ना त्याच्या धावा अगदी शेवटपर्यंत पकडल्या जातील. असं नाही की एकाच रात्रीच्या धावा असं नसणार आहे. सेमी फायनल फायनलचे गुण देखील त्या फ्रीज साठी असतील. आणि पहा याच्यानंतर विनर्स वर्सेस विनर होणार आहे. मागील मॅच ज्या संघाने जिंकले जय मल्हार बोरी टीम आणि त्यांच्या विरोधात जिंकणारा संघ खेळेल. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. वेलकम ऑल ऑफ यू. शो टू द गुड गेम अँड शो टू द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. 30 बॉल 35 चा पाठलाग. बॉलिंग ट्रॅक वरती चिराग. पहिलाच भन्नाट यॉर्कर रोहित आहे आणि रोहित समोर पहिला यॉर्कर बॉल आलाय. चांगली फलंदाजी ते करावी लागेल. एकीकडे भारत आणि न्यूझीलंडचा इंटरनॅशनल चॅम्पियन्स ट्रॉफीचा फायनलचा सामना सुरू आहे. कमालीची बॅटिंग करतोय रोहित शर्मा. 44 बॉल मध्ये 55 वरती पोहोचलाय. इंडियाची 71 वरती मजल झाली. 252 पाठलाग करायचा आहे. इंटरनॅशनल क्रिकेटची अपडेट आपण दिली. चला आपण आपल्या क्रिकेटकडे जाऊया. 29 बॉल 35 आवश्यकता. क्लीन बोल्ड दांडी गुल केले. त्रिफला बाद केले फलंदाजाला आणि पहिला धक्का लागलाय. फलंदाज झालेत क्लीन बोल्ड. शून्यावरती पहिला धक्का दिलाय. बॉलिंग ट्रॅक वरती चिरागला आपण पाहताय किती वेग आहे पहिल्या 2 बॉल मध्ये कलालम. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुम्ही देव डाकी सर बोरखार यांचा आवाज ऐकाल. त्यांच्या समेत याच गावचे भूमिपुत्र लोकल बॉय आमचे मित्र उमंग भोईर यांना देखील तुम्ही ऐकू शकाल आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये. 3 कॉमेंटेटर्स प्रत्येक रात्रीमध्ये 3 कॉमेंटेटर्स तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. 3 ऑफिशियल अंपायर्स आणि आम्हाला चांगली साथ देतात आमचे मित्र मंथन पाटील. स्कोरिंगच्या भूमिकेत जोडले गेलेत आणि संपूर्ण साईप्रीतची टीम या स्पर्धेला कव्हरेज करते. 2 बॉलचा खेळ संपलाय. कुठल्याही प्रकारची रन्स आली नाहीये. चिरागचा भन्नाट वेग आणि त्याच्या विरोधात फटके खेळणं कठीण बनलंय. जरी 35 धावसंख्या असल्या तरी ते चॅलेंज आम्ही करू शकतोय. ठणकावून सांगितलंय प्रतिस्पर्धी टीमला. शून्यावरती एक खेळाडू बाद. 35चा पाठलाग करावा लागेल. इथे मोरिया 11 सावरकर टीमचं देखील आगमन झालं. त्याचं देखील मनापासून स्वागत. विनर्स वर्सेस विनर होईल. त्याच्यानंतर तुमची मॅच होईल. त्यांच्या विरोधात आय थिंक भूम संघ. प्रत्येक टीमला मी हीच विनंती करतोय वेळेवरती आपण उपस्थित राहा. दिलेल्या वेळेवरती भूम संघ देखील उपस्थित झाला. त्याचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. इथे रन्स मिळेल. कुठल्याही प्रकारचे रन्स काढले नाहीये. डॉट बॉल आणखीन एक. 3 चेंडू निर्धाव टाकलेत. व्हेरी गुड बॉलिंग. चिराग मैदानाच्या आतमध्ये दमदार कामगिरी सध्याच्या घडीला हाताळतोय. युवा पर्व नवीन सर्व क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आणि ते आपण अनुभवताय. औरे टीमची भन्नाट गोलंदाजी. आणखीन एक चांगला बॉल लावले अपील. 3 स्टंपच्या मधोमध सापडलाय. आणखीन एक दे धक्का. विकेट क्रमांक 2 LBW शिवमोतील बाद.
4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 2 खेळाडू या 4 बॉल मध्ये बाद केलेत. कुठल्याही प्रकारची रन्स आली नाही. व्हेरी गुड बॉलिंग. काय कमालीचं षटक हाताळतायत सध्याच्या घडीला चिरागला आपण पाहू शकाल. दमदार कामगिरी. 4 बॉलचा खेळ संपलाय आणि कुठल्याही प्रकारची रन्स आली नाही. 2 विकेट्स देखील घेतल्यात. त्यामुळे हा सामना मंथन वाटलेला तेवढा सोपा नसणार आहे. सुरुवातीला असं वाटलं की 35 धावा 3-4 ओव्हर मध्ये सामना फिनिश होईल, परंतु चिरागने सांगितलं या मॅच मध्ये आम्ही तेवढा सहजासहजी हा सामना प्रतिस्पर्धी टीमला जिंकू देणार नहीं. अरे सुरमे की तरफ पीसा हालातों ने हमें, तब जाके लोगों के निगाहों में हमारे समंदर का पानी उतरता तो देख, किनारे पे घर मत बना लेना, समंदर हूँ लौटकर हम भी जरूर आएंगे. व्हॉट अ कमबॅक. फलंदाजांनी साथ दिली नव्हती, परंतु बॉलिंग मध्ये जलवा दाखवलाय चिरागनं. 2 सफलता घेतल्यात. नवीन खेळाडू आलेत. रोनित घरात हा खेळाडू मागे चाललाय. बॉल बॅटची इनर एज. नो चान्स ऑफ द बॅक फिल्डर. बॉल जाईल सीमा पार. पहिला चौकार. झाल्या. मी त्यांना विनंती करेल आपण देखील मंचावरती या. 5व्या बॉलवरती 4 धावा. धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. 5 बॉलचा खेळ संपला. स्वीप करण्याचा प्रयत्न. इथे थोडीशी अपील झाली, परंतु त्या अपीलला नाकारला अंपायर्सनं. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. जर चिरागची बॉलिंग आवडली असेल आवरे टीमचे समर्थक तर टाळ्या व्हायला काय हरकत आहे. अवघ्या 4 धावा आणि त्यामध्ये 2 खेळाडू देखील बाद. हॅलो हॅलो धन्यवाद. चला खेळाडूंना विनंती आहे, जास्त वेळ आपण टाइम खर्च करू नका. वेळेवरती स्पर्धा आम्हाला आज ही पूर्ण करायची, यासाठी तुम्हाला मी रिक्वेस्ट करतोय. दुसरीच मॅच सुरू आहे. डे नाईट ही स्पर्धा आपण खेळतोय, त्यामुळे लक्ष ठेवा या गोष्टीकडे देखील. डे नाईटच्या स्पर्धा मग म्हटलं की नेहमीच 1-1:30 वाजेपर्यंत संपत असतात. नेहमीच या गोष्टी आम्ही पाहत आलोय. तो आज थोडासा उशिराने स्पर्धा मित्रमंडळी सुरू झाली. ठीक 5:30 वाजता आदरणीय सन्माननीय किशोरजी ठाकूर साहेबांना मी विनंती करतो आपण देखील मंचावरती या. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि धावा आल्या 4 धावा. 35चा पाठलाग करायचा. येणारे 24 चेंडू आणि 31 धावा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धडाडीचे कार्यकर्ते किशोरदादा साहेबांचं आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मान्यवरांची मानदी आली. बोले तैसा चाले त्यांची वंदावी पावले आणि आपण आमच्या विनंतीला सारे मान देऊन उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं विशेष धन्यवाद. इथे देखील टप्पा बॉल ओळखू शकले नाहीत लाईनला. आणखीन एक निर्धाव चेंडू. प्रत्येक डॉट बॉल प्रेशर वाढवू शकतात बॅटिंग डिपार्टमेंट. धाव फलकावरती धावा लागल्यात. अवघ्या 4 धावा. अशा परिस्थितीमध्ये सिंगल डबल देखील बनणं चांगले असतील, परंतु त्या प्रत्येक बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतात खेळाडू आणि बरेच डॉट बॉल देखील राहिलेत. ओ आगल्या वेगळ्या स्टाईलनं सुपला खेळलाय. बॉल चाललाय एका टप्प्यानं सीमा पार. 4 रन. दुसरा चौकार आला आतापर्यंत या इनिंग मधला. धाव फलकावरती धावा झाल्यात 8 धावा. आणखीन एक डॉट बॉल.
आणि पहा प्रेक्षकांना विनंती करतोय आम्ही, तुमच्या टू व्हीलर बाईक किंवा फोर व्हीलर असतील कृपया मैदानातून घेऊन येऊ नका आणि आमच्या मंचाच्या समोरून देखील आपण कुणी गाड्या घेऊन यायच्या नाहीत. आयोजकांकडून सूचना आली. धाव फलकावरती धावा 8 धावा. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. ओहो इथे भाल बचावलेत बॅट्समन. अगदी लेग स्टंपच्या जवळून निघून गेला. पंचांचा इशाराला वाईट बॉल. एक्स्ट्रा रन धाव फलकावरती ऍड केली जाईल आणि या एका धावेने संघाची धाव संख्या 2 खेळाडू बाद 9 धावा. 35चा पाठलाग. पॉवर प्लेचं दुसरं षटक. पहिल्या ओव्हर मध्ये अवघ्या 4 आल्यात, त्यामुळे या ओव्हर मध्ये रनची गरज आहे डोंगरी टीमला. नेक्स्ट बॉल. स्वीप करण्याचा प्रयत्न. एलबीडब्ल्यू ची केली अपील. आणखीन एक धक्का. विकेट क्रमांक 3. बॅट्समन झालेत बाद. खेळाडूंचे देखील, कारण जरी 35 असल्या तरी प्रतिस्पर्धी टीम ज्या पद्धतीची बॉलिंग करते, लाजवाब परफॉर्मन्स. 9 वरती 3 खेळाडू बाद. नवीन खेळाडू आले यश घरत हा खेळाडू मैदानामध्ये आला. एक पूर्णांक 4 बॉलचा खेळ संपला आणि आतापर्यंत 9 धावा. 3 खेळाडू बाद झालेत. नेक्स्ट बॅट्समन यश घरत. आल्या प्रहार केलाय. इनफिल्डच्या वरून उडवलाय. फटका चांगला आहे. मग तो खेळाडू देखील पोहोचलेत. एक झाले कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि थ्रो पोहोचेपर्यंत 2 धावा देखील तेवढ्याच जलद गतीने पूर्ण केल्यात. या 2 धावेने संघाची धाव संख्या 11 धावा. शेवटचा बॉल बाकी आहे. 3 खेळाडू बाद 11 धावा. तो ज्या पद्धतीनं फाईट करतायत डोंगरी टीमच्या विरोधात, साईबोला आवरे टीम कमालीची गोलंदाजी. असं म्हणतात की आयुष्यात जीवन आहे खरी कसोटी. मागे वळून तुम्ही पाहू नका. येईल ताराव्या कोणी, वाट कुणाची पाहू नका. हे सारं जग जिंकायचंय. हार कधी मानू नका. यश तुमच्या जवळच असतं. जिंकल्याशिवाय थांबू नका. आणि यशच्या बॅट मधून आलाय हा यशाच्या दिशेनं मार्गस्थ करणारा खणखणीत चौकार. धन्यवाद डिझाईन. थँक्यू. 18 चेंडू आणि 20 धावेची आवश्यकता आहे. 15 धावा झाल्यात. भूषण ठाकूर यांना आम्ही विनंती करतोय आपण मंचावरती या. तालुका सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस भूषणजी ठाकूर यांना विनंती असेल आपण मंचावरती या. पहिल्या ओव्हर मध्ये 4 होते आणि या ओव्हर मध्ये आलेत 11 धावा. आडव्या बॅटने खेळल्या. अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला गोडीच्या वेगाने बॉल फरार होईल. आणखीन एक खणखणीत चौकार.
धाव फलकावरती या 4 धावसंख्येनं 19 वरती मजल मारली. 15 धावेची फक्त आवश्यकता. 17 चेंडू आणि 15 धावा. इथे आणखीन एक चांगला फटका 16 चेंडू मध्ये काढायचे होते. इथे बॅटच्या रडर मध्ये आलाय षटकार. धन्यवाद. 25 रन्स अवघ्या 10 धावेची आवश्यकता. धाव फलकावरती 25 जोडल्या गेल्यात आणि उर्वरित काही बॉल मध्ये फक्त 10 बनवायचे आहेत. क्लीन बॉल, दांडी गोल, षटकार, चौकार आणि त्याच्यानंतर गोलंदाजाचं प्रतिउत्तर, फलंदाज बाद. चांगली बॅटिंग केली आणि 2 मोठे स्ट्रोक आल्यानंतर हा सामना अगदी विजयाच्या दिशेने आलाय. डोंगरी टीम लाजवाब परफॉर्मन्स. अवघ्या 10 धावा त्यांना काढायच्या आहेत. 15 चेंडू आणि 10 धावेची आवश्यकता. गेट समोर ज्यांनी कोणी गाड्या समोर लावल्या त्यांना मी रिक्वेस्ट करतोय, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या साईडला भरपूर जागा आहे, कृपया त्या ठाणकेश्वरच्या गेट जवळ कोणी एंट्री लावू नका. विनंती करतोय आम्ही गाडी वाहकांना, ज्या कार लावल्यात त्यांना विनंती आहे तिथून येणाऱ्या गाड्यांसाठी रस्ता ठेवा. आपण 10 धावेची आवश्यकता. राहिलेत 15 चेंडू आणि 10 धावा. नवीन खेळाडू आलेत मैदानामध्ये. सचिन टप्पा टाकला. इथे देखील खराब बॉल, खराब फिल्डिंग. बॉल जाईल लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप, सीमा पार. 4 रन. आणखीन एक खेळाडू बाद. अर्धा संघ गारद केलाय 29 या धावसंख्येवरती. उपस्थित त्यांच्या समवेत मान्यवरांचा देखील सन्मान केला जाईल. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी केला जातोय. अगदी समवेत सहकारी मंडळी आपलं देखील हार्दिक हार्दिक शब्दरूपी हार्दिक स्वागत. ओव्हर टू संयम सर. शेवटचा बॉल आणखीन बाकी आणि येणारे शेवटचे 13 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी अवघ्या 6 धावेची आवश्यकता. 13 चेंडू आणि 6 धावा. या ओव्हर मध्ये देखील चिराग या गोलंदाजावरती आक्रमण केलं. 4 विकेट्स चिरागनं जरूर पटकावल्या, परंतु धावा असायला हव्या होत्या. रन्स अगदी कमी राहिल्या, त्यामुळे आता इथे फार कठीण बनले काम. बोरी टीमचे कॅप्टन या, चला बोरी टीमचे कर्णधार आयुष भगत, निखिल कडू यांचं देखील आगमन या स्पर्धेमध्ये त्यांचं योगदान आहे. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. लॉफ करण्याचा प्रयत्न. रन्स मिळेल 1 आणि या सिंगलनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 5 खेळाडू बाद, 30 धावा. शेवटचे 12 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी अवघ्या 5 धावेची आवश्यकता. चला खेळाडू फिल्डिंग लावून घ्या. 12 चेंडू आणि 5 धावा या मॅचला जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. मित्र म्हणेल वर्चस्व स्थापित केले या मॅच मध्ये डोंगरी टीमनं, परंतु पुढची मॅच विनर्स टीम
जय मल्हार बोरी आणि इथून जिंकणारा संघ पुढच्या मॅच मध्ये खेळेल आणि त्याच्यानंतरचा पुढचा लॉट्स असेल जी विनिंग वर्सेस विनिंग मॅच झाल्यानंतर पुढचा लॉट्स तुम्ही पाहू शकता. जय बजरंग मोठे बोम आणि त्यांना फाईट करणाऱ्या मोरिया 11 सावरकर या दोन संघांमध्ये पुढचा विनर्स वर्सेस विनर हा मॅच झाल्यानंतर पुढचा सामना असेल. 12 चेंडू आणि 5 धावेची आवश्यकता. प्रथमेश आलाय षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी. इथे लाऊडले अपील आणखीन एक खेळाडू बाद. मॅच संपली नाहीये 6वा धक्का लागलाय डोंगरी टीमला. बॅट्समन झेल बाद. होतो या गाजा माझ्या जोरात क्रिकेटपट्टू खेळती जो मात मारती चौकार षटकार प्रीतम दादा म्हात्रे चषक गाजतय उरण रायगड भर प्रीतम दादा म्हात्रे चषक गाजतय उरण रायगड भर प्रीतम दादा म्हात्रे चषक गाजतय उरण रायगड भर प्रीतम दादा म्हात्रे चषक गाजतय उरण रायगड भर. धन्यवाद. पहा आमच्या मंचाच्या डाव्या साईडला मोठी स्क्रीन देखील आहे आणि तिथे देखील मॅच ही तुम्हाला पाहायला मिळते मुख्य मोठ्या स्क्रीन वरती. एक वेगळाच बोलबाला या स्पर्धेचा दमदार नियोजन केलं. जय हनुमान क्रिकेट क्लब भेंडकल या संघाच्या माध्यमातून जनतेच्या मनातील आमदार प्रीतम दादा म्हात्रे चषक ही स्पर्धा आपण पाहू शकता. आणि ही आजची दुसरी रात्र डे नाईट फॉर्मॅट मध्ये खेळली जाणारी स्पर्धा. समीकरण या मॅच मध्ये आल्या 11 बॉल आणि अवघ्या 5 धावेची आवश्यकता. शेवटचे 11 चेंडू. बॅट्समॅन आलेत अतिश बाजी करावी लागेल कारण 5 धावा त्यांना आता काढायच्या आहेत. पण इथे जर आणखीन 1-2 विकेट्स आल्या तर मॅचला मजा येईल. ओ इथे बाल बचावलेत. आणखीन एक डॉट बॉल. शेवटचे 10 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 5 धावेची आवश्यकता. जवळजवळ 6 खेळाडू बाद झालेत. जय मल्हार बोरी टीम चला आयोजक आपल्याला सूचित करतात. कॅप्टन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये 5 ची आवश्यकता आहे. फुलटॉस बॉल फक्त दिशा दिली आहे आणि बॉल पाठवला एका टप्प्यानं सीमा पार. खणखणीत चौकार. स्कोर इज लेवल. सामना जिंकण्यासाठी एका धावेची मात्र आवश्यकता. चांगली फाईट मी तर म्हणेल औरा टीमने देखील केली परंतु रन्स कमी होत्या त्यामुळे इथे देखील लावडले अपील आणि या एका सिंगलनं हा सामना जिंकलाय. मनपूर्वक अभिनंदन डोंगरी टीम. चला कॅप्टन या डोंगरी टीमचे आणि त्यांच्या विरुद्ध जय मल्हार बोरी टीम. कॅप्टन आणि मॅन ऑफ द मॅच यश ठरतो या मॅचचा. मॅन ऑफ द मॅच यश घरत. चला यश घरत आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेण्यासाठी आणि कॅप्टन आपण देखील या. यशनं 2 बॉल मध्ये 6 काढल्या. 1 ओव्हर मध्ये 1 विकेट्स आणि फक्त 1च धाव दिली आणि तो ठरतो या मॅचचा सामनावीर. चला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यश ठरलाय प्लेयर ऑफ द मॅच. अगदी 1 चेंडू 7 धन्यवाद उमंग. किशोरजी ठाकूर साहेब मंचावरती उपस्थित आहेत आणि दिलीपजी ठाकूर साहेब उपस्थित आहेत. मी या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊया आणि खेळाडूंना पारितोषिक देऊया. एकीकडे टॉस देखील